इंदापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या सहीवरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळला आहे। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर आता संबंधित अनुमोदक नागेश भोसले यांनीच आपल्या सहीबाबत मोठा दावा केला आहे। काँग्रेसकडून भाजपने अनुमोदकाला हायजॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता, तर भाजपने उमेदवारी अर्जावरील सही खोटी असल्याचा दावा केला होता। या पार्श्वभूमीवर नागेश भोसले यांनी माध्यमांशी बोलताना मी कोणतीही सही केलेली नाही, माझी बोगस सही करण्यात आली आहे असा गंभीर आरोप केला आहे। तसेच मी काँग्रेसचा कार्यकर्ता नसून आघाडीचा नगरसेवक आहे। या प्रकरणात मी न्यायालयात दाद मागणार असून बोगस सही झाल्याची माहिती कोर्टासमोर मांडणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले। मला काय म्हणायचं, मी मुळात काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे। त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही। साहेब बोगस आहेत 100% आहे की मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस सेवर काहीतरी कारवाई व्हावी। मी प्रत्येक टायमाला सगळ्या संघ बोलतो, त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यात असं नमूद केलेलं नाही मी काय सूचक होतो म्हणून असं वगैरे। मी सूचक नाही तर बोगसच आहे। माझे फतेपूरचे संबंध आहेत, 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत, पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, काही नाही। मला तर त्यांच्याकडे मतं कमी आहेत, त्यांच्याकडे मतं जर असले असते अनुमोदक सूचक त्यांना मिळले असते, आमच्या सरकारच्या सह्या घ्यायच्या कशाला। याशिवाय माझ्यावर कोणताही दबाव नाही, मला कोणीही किडनॅप केलेलं नाही, मी पैसे घेणारा माणूस नाही तर पैसे पुरवणारा माणूस आहे असेही भोसले यांनी सांगितले। त्यांचं मत त्यांनी मांडले। ऍक्च्युली मी कोणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही, मी पैसे पुरवतो सगळ्यांना, मी पैसे घेत नाही कोणाचे। या प्रकरणामुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखीन तापलं असून आता निवडणूक प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।